नमस्कार, सुस्वागतम. आजच्या ब्लॉगची सुरुवात आदल्या दिवशी रात्रीपासूनच होते, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे 5 वाजता. ज्याच्यामुळे स्मरणशक्ती वाढणार आहे तेच काल भिजत घालायचं राहून गेलं, म्हणून आज आठवणीने केलं. दुधामध्ये थोडंसं दही ऍड करूया, म्हणजे उद्या टोपभर दही खायला मिळेल. नेक्स्ट डे मॉर्निंग सकाळी 5 वाजता उठून सगळ्या गोष्टी आवरून मम्मी आणि मी बाहेर जाण्यासाठी निघालो. आता जिथे जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचण्याआधी निर्माल्य कलशमध्ये हार फुलं ठेवून घेऊया. थोडी थोडी हार फुलं जमा झाली की निर्माल्य कलशमध्ये ठेवली की बरी वाटते. काही पर्सनल कामासाठी जातोय, जिथे जातोय तिथे आता ऑब्व्हियसली दुपार तर होणारच आहे हे निश्चित आहे. डोअरजवळ बेसिकली गर्ल, बाहेरचं वातावरण आणि संपूर्ण ती फ्रेम मला खूप कॅप्चर करावीशी वाटली. बँड्राला उतरल्यानंतर आम्हाला वेस्ट साईडला जायचं होतं आणि पाऊस तर सकाळपासूनच होता. म्हणजे आज पाऊस भयानकच पडणार आहे, तो काय आपला पिछा सोडणार नाही. सकाळ सकाळ काही जास्त खाऊ शकत नाही, त्याच्यामुळे फक्त चहा वगैरे घेतला होता आणि डिरेक्ट 12 वाजता मी मम्मीने घेतलेला लाडू खातीये. भाई साहेब, भूक तर इतकी तगडी लागली होती ना, मी बोललेले ना की दुपार इकडे निश्चितच होणार आहे, कारण बराच वेळ आमचा गेलाय. बाहेर जाऊन काही खायचं म्हटल्यावर एक तर पाऊस पण पडत होता आणि ज्या ठिकाणी आम्ही होतो त्या ठिकाणी आजूबाजूला काहीच नव्हतं. चार्जिंग पॉईंट मिळणं म्हणजे सगळ्यात मोठी सोय. पूर्ण तर काम झालं नाहीये, या वीक मध्ये पुन्हा एकदा इकडे राऊंड मारायचं आहे, त्याच्यामुळे चला आता घरी जाऊया. आता पोटात कावळे नाही काय काय ओरडत होतं, म्हणून पहिले चिप्स वगैरे घेऊन टाकूया, कारण ट्रेनमध्ये ऍटलीस्ट तेवढं तरी बसून खाऊ शकतो. घरी जाण्याची खूप घाई लागली होती, पण एक गोष्टीचा खूप जास्त कंटाळा होता की घरी जाऊन जेवण मला बनवायचं आहे. आणि मला असं वाटतं की आज तर आहे ना, तुफान वादळ जे काय ते सगळं एकत्र आलंय. बघताय तुम्ही किती जोर जोरात पाऊस आणि वारा सोबत. पण काही असो, व्ह्यू भारी वाटत होता आणि दुसरी गोष्ट वारा तर खूप जास्त आणि थंडी लागत होती. घरी आल्यानंतर फ्रेशन अप होऊन मम्मी मला चपात्या करून दिल्या, त्या मी शेकवल्या आणि एक साईडला दुसरं काही ऑप्शन नाही म्हणून इन्स्टंट खिचडी करून टाकली. दह्यासोबत चपाती पण भारी लागते मीठ टाकून, आणि तीच मम्मीची फरमाईश होती. संध्याकाळी मार्केटला गेली पण विदाऊट छत्री. टेक केअर ऑल, बाय.